सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। उपनगर पोलीस ठाण्याने फायनान्स कंपनीचा डेप्युटी मॅनेजर असल्याचं सांगून महिलांकडून सोने घेऊन फसवणूक करणाऱ्या टोळीच्या 2 सदस्यांना अटक केली आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून 4,98,000 रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल आणि वाहने जप्त केली आहे। घटनेची माहिती अशी की महेश पाटील नावाच्या इसमाने स्वतःला फायनान्स कंपनीचा डेप्युटी मॅनेजर असल्याचं सांगून एका महिलेकडून 24 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तारणासाठी घेतले। कर्ज मंजूर करून देतो असे सांगून त्याने दागिने परत केले नाही आणि मोबाईल बंद करून पसार झाला। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर सोनवणे करत असताना गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी छत्रपती संभाजीनगर रोड नांदूर नाका परिसरात असल्याचं समजले। पोलीस शिपाई सूरज गवळी, योगेश जाधव आणि महिला पोलीस शिपाई माधुरी गोसावी यांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले। अटक केलेल्या आरोपींची नावे योगेश सतीश कदम, वय 32, राहणार बापूनगर सुकेने रोड तालुका निफाड, शाहिद उस्मान शेख, वय 31, राहणार चांदी चौक चिव्हन दुकानासमोर तालुका निफाड। चौकशीत त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली आहे। आरोपी योगेश कदम याच्या विरुद्ध 2019 मध्ये देखील चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल असल्याचं निष्पन्न झालंय। पोलिसांनी त्यांच्याकडून 24 ग्रॅम आणि 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 1 मोबाईल आणि 2 मोटारसायकल असा एकूण 4,98,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। उपनगर पोलिसांनी यापूर्वीचे 2 गुन्हे देखील उघड केले। पुढील तपास सुरू आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती अद्विता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, पोलीस निरीक्षक शांताराम डंबाळे गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक सुनील पडे प्रशासन, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, परिमंडळ पोलीस उपनिरीक्षक रेखा घुगे, पोलीस हवालदार विनोद लखन, संदीप पवार, पोलीस अंमलदार सूरज गवळी, योगेश जाधव, सुनील गायकवाड, प्रशांत देवरे, गौरव गवळी, जयंत शिंदे, अनिल शिंदे, संदेश रगतवान, महिला पोलीस अंमलदार माधुरी गोसावी, हर्षदा कुलकर्णी अशांनी केली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी उपनगर पोलीस स्टेशन येथे 488/2026 हा गुन्हा दाखल होता की ज्याच्यामध्ये चेन स्नॅचिंगचा एक प्रकार घडलेला होता। थोडक्यात हकीकत गुन्ह्याची अशी आहे की या गुन्ह्यामधली जी फिर्यादी आहे त्यांच्याशी आरोपी नामे महेश, जो स्वतःची ओळख महेश पाटील अशी सांगत होता, तो गेल्या 10 दिवसापासून ओळख करून देऊन गोल्ड लोन काढून देतो ह्या बहाण्याने त्यांच्याकडून सोने घेत होता। आणि त्याची एक वरिष्ठ की जिचं ओळख तो फोनवरून वारंवार तिच्याशी संवाद साधून देत होता, की जिची ओळख तो जोशी मॅडम म्हणून करून देत होता, या गोल्ड लोन काढण्यासाठी मदत करतील असं म्हणून फोनवर त्यांच्याशी वारंवार संवाद साधून देत होता। पण ज्यावेळेस त्या महिलेला असं डाऊट आला की हा व्यक्ती आपली फसवणूक करत आहे, त्यावेळेस दिनांक 6/8/2026 रोजी बिर्ला हॉस्पिटल येथे असताना त्या महिलेने थोडासा आरडाओरडा केला आणि संबंधित घटनास्थळाच्या आसपास पोलीस असल्याने तो तिच्या हातातील सोन्याची चेन घेऊन पळून गेला होता। घटनास्थळावरून त्याच दिवशी आपण तिथून बाईक एक जप्त केली होती की जिचा बाईकचा नंबर हा चुकीचा होता। तर आपली पूर्ण टीम यामध्ये आपले पोलीस आयुक्त माननीय संदीपजी कर्णिक, त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त सर श्री किशोर काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू होता। तर या तपासामध्ये खूप सगळे CCTV चेक केले, त्याचप्रमाणे बाईकच्या मूळ मालकापर्यंत जाऊन बाईकचा खाली कसा व्यवहार झालेला आहे तर ह्याचा आढावा घेऊन आरोपीपर्यंत पोहोचलो। 2 दिवसापासून आपली टीम ह्याचा तपास करत होती। दिनांक 9 रोजी आपल्याला सदर आरोपी ज्याचं मूळ नाव आहे योगेश कदम, हा ओझर हद्दीतून आपल्या DB टीमचे पोलीस अंमलदार सूरज गवळी आणि योगेश जाधव यांनी घटनास्थळावरून यांना पकडलं। त्याचप्रमाणे त्याच्या सोबत ज्या जोशी मॅडम म्हणून ओळख करून देत होता ती महिला की जिचं मूळ नाव शाहिद उस्मान शेख असं आहे, हिला देखील आपण अटक केलेली आहे। तपासादरम्यान असं देखील समजून आलं की यावर पूर्वी उपनगर पोलीस स्टेशन येथे 366/2026 चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल आहे। त्याचप्रमाणे आरोपीवर आडगाव पोलीस स्टेशन येथे 202/2017 आणि 203/2017 हे 2 गुन्हे देखील दाखल आहेत। या गुन्ह्याच्या तपासामध्ये आपण आरोपीकडून 4,94,00,000चा मुद्देमाल जप्त आतापर्यंत केलेला आहे। पुढील तपास देखील PSI सोनवणे यांच्याकडे चालू आहे।